वेलकम टू कृषास किचन. आज बनवूया चिकन करी. आज घरी पाहुणे येणार आहे तर इथे मी 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे. तर चिकनला मॅरिनेट करून घेऊया. त्यासाठी इथे आलं लसूण मिरची आणि पुदिन्याची पेस्ट घेतली आहे. 4 चमचे दही, ॲव्हरेजचा चिकन मसाला, गरम मसाला, आमचा घरगुती मालवणी लाल मसाला, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, धने पावडर, सौंफ पावडर, थोडंसं मॅरिनेशनसाठी तेल घेतलं इथे. ह्याला मिक्स करून घेऊया. चिकन मिक्स केल्यानंतर ह्याला अर्धा तास आपण मॅरिनेट करून ठेवणार आहे. फोडणीसाठी इथे तेल घेतलं आहे. यात आपण अख्खे मसाल्याची फोडणी द्यायची आहे. इथे आपण इथे तेजपत्ता, लवंग, दालचिनी, मोठी इलायची आणि मिरी घेतली आहे. कढीपत्ता टाकून घेऊया. लसूण, बारीक कापलेला कांदा टाकूया. इथे मी 3 मोठे कांदे घेतले. कांदा आपल्याला हलका ब्राऊन करून घ्यायचा आहे. आता आपला कांदा छान ब्राऊन झाला आहे. ह्यात आपण छान कलर येण्यासाठी काश्मीरी पावडर टाकतोय. आता ह्यात मॅरिनेट चिकन केलेलं टाकून घेऊया. चिकनला छान मिक्स करून आता आपण याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं. या ताटात पाणी टाकून घ्यायचं आहे. हेच आपण आपल्या चिकनमध्ये मिक्स करणार आहोत. छान मसाला मिक्स झाला. आपण आता यात गोडा मसाला टाकून घेऊया. मिक्स करून थोडंसं झाकण लावून शिजवून घेऊया. म्हणजे आपला गोडा मसाला त्यात छानपैकी मिक्स होईल. झाकणावरचं पाणी मिक्स करायचं आहे. थोडंसं अजून पाणी ॲड करूया. आपल्या चिकनला छान कळ आलेला आहे.
आता यात आपण कोथिंबीर टाकून घेऊया. आपली झणझणीत होममेड चिकन रेसिपी तयार आहे.